आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91% मतदानाची नोंद झाली। आसाममध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असली तरी सगळ्या सर्वेमध्ये भाजपचे हिमंता बिस्वा शर्मा हे पुन्हा सत्तेत येतील अशी शक्यता वर्तवली। 2021च्या निवडणुकीत एनडीएला 76 जागा, यूपीएला 49 जागा आणि इतरांना 1 जागा मिळाली होती। यावेळी एनडीए हॅट्रिक साधणार की मग काँग्रेस सत्ता हस्तगत करणार याचा फैसला होईल। एनडीए आणि यूपीएच्या या अटीतटीच्या लढाईत मतदारांनी कुणाला कौल दिलाय हे काही तासातच स्पष्ट होणार आहे। बघा, आसाममध्ये 126 जागांसाठी बहुमताकरता 64 जागा लागतात। एक्झिट पोलचा कौल एनडीएच्या बाजूने, भाजपच्या विजयाची हॅट्रिक होईल अशी शक्यता वर्तवली। हिमंता बिस्वा शर्मा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे। भाजप आसाममधील सर्वात मोठा पक्ष बनणार का हे आपल्याला पुढच्या काही तासात कळणार आहे, कारण सर्वच एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजपचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे। तर गौरव गोगोई काँग्रेसचे प्रमुख चेहरा म्हणून आसाममध्ये समोर आले होते। बद्रुद्दीन अजमल हे AIUDFचे प्रमुख चेहरा, अखिल गोगोई रायजोर दलचे नेते। तर आसाममध्ये 4 नेत्यांमध्ये प्रमुख लढत होती। हिमंता बिस्वा शर्मा हे मुख्यमंत्री आहेत, एनडीएचा मुख्य चेहरा। गौरव गोगोई काँग्रेसचा प्रमुख चेहरा आहेत। बद्रुद्दीन अजमल AIUDFचे प्रमुख अर्थात महत्त्वाचा चेहरा, अखिल गोगोई हे रायजोर दल नेते।